मोठी बातमी समोर येते। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार झालाय, पण या विस्तारात काही जुन्या नेत्यांना डावलण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाहीये, त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे। ही चर्चा रंगण्यामागचं कारण म्हणजे भुजबळ नागपुरात असताना देखील ते मंत्रिमंडळ विस्ताराकडे फिरकलेच नाहीत। एवढंच नाहीये तर मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी नागपुरातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यालाही भुजबळांनी दांडी मारली होती, त्यामुळे भुजबळ नाराज असल्याच्या चर्चेनं आता जोर धरलाय। महाराष्ट्रात नवीन सरकारचा शपथविधी झालेला आहे, परंतु ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हे नाराज असल्याचं चित्र समोर येत आहे। ते सकाळीच नागपुरात आले असून आपल्या रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये गेले आणि त्यानंतर ते बाहेरच आले नाही, कारण त्यांना मंत्रिपदासाठी शपथ घेण्यासाठी फोन आला नाही आणि यावरून ते नाराज असल्याचं चित्र समोर येत आहे। याचबरोबर ते राष्ट्रवादीचा विदर्भस्तरीय मेळावा होता, या मेळाव्यातही ते उपस्थित राहिलेले नाहीत, त्यावरूनच ते नाराज असल्याचं चित्र लोकांच्या मध्ये चर्चा सुरू झाली आणि त्यांना शपथविधीलाही बोलवलं गेलं नाही आणि त्यांना मंत्रिपदाची शपथ घेतली नाही। यावरून ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर नाराज आहेत किंवा अजित पवार गट सोडून जातील का याची शक्यता वर्तवली जात आहे। यासोबतच ते आज सकाळपासून या हॉटेलच्या बाहेर निघाले नाही आहेत। काय कारण आहे, यासोबतच अनेक कार्यकर्ते हे छगन भुजबळ यांना भेटायला जात आहेत, तर हे पाहणे योग्य होईल की छगन भुजबळ यापुढे काय निर्णय घेतील। ऋषभ परकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। इकडे शिवसेनेतही नाराजीची चर्चा रंगली। नागपुरात शिवसेनेच्या 11 मंत्र्यांनी शपथ घेतली। भरत गोगावले, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट अशा चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तर दुसरीकडे माजी मंत्री दीपक केसरकर यांचा पत्ता कट झालाय। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे केसरकर नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। त्याचं कारण म्हणजे नागपुरात एकीकडे नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडत होता, तर दुसरीकडे शिर्डीत दीपक केसरकर मात्र साईंच्या चरणी लीन झाले। काम केलं आणि शिंदे गटाची परखड भूमिका जी मांडण्याचं काम तुम्ही केलं, तुम्हाला बक्षीस देण्याऐवजी तुम्हाला मंत्रिमंडळात घेतलं नाहीये, नेमकं याचं काय करणार, काय वाटतं? नाही बघा, काही गोष्टी चांगल्यासाठी घडत असतात। शेवटी मी 2 वेळा मंत्री म्हणून काम केलेलं आहे। आमचा जो कोकण विभाग आहे तो तसा दुर्लक्षित आहे। त्याच्यामध्ये कोकण विभागामध्ये ठाणे, मुंबई, रायगड हे मुंबईच्या जवळ असलेले भाग विकसित झाले, परंतु रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, ह्याच्याकडे अधिकचं लक्ष देण्याची गरज आहे। पालघरवर अधिकचं लक्ष देण्याची गरज आहे। त्याच्यामुळे आपल्या विभागाची जी काय सेवा अधिकची करता येईल ती आपल्या हातून घडवण्याची साहेबांची इच्छा असेल आणि त्याच्यामुळे हा निर्णय मुख्यमंत्री महोदय, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, आताच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला असं मी समजतो। पुढची बातमी पण नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भातली आहे। नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार हा झालाय। मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे, तर काही बड्या नेत्यांना डच्चू मिळालाय। एकीकडे नाराजीची चर्चा असताना दुसरीकडे महायुतीत मंत्रिपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाय। 2.5 वर्षांनंतर इतर आमदारांना संधी दिली जाईल, त्यामुळे काही जणांना पद सोडावं लागेल। शिवसेनेत नव्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र देखील लिहून घेण्यात आलंय, त्यामुळे जुन्यांचा पत्ता कट झाला असला तरी अजूनही काही जणांनी आशा सोडलेली नाहीये असं बोललं जातंय। पक्षाचा एक निर्णय घेतलाय, 2.5 वर्षाचं मंत्रीपद, जो काम करेल तो पुढे जाईल आणि त्यामुळे आम्ही पक्षाने ठरवलेला तो निर्णय आहे। त्यामुळे मला वाटतं अनेक लोकांना संधी देऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने माझी भूमिका स्पष्ट आहे की जे पद, जो विभाग ज्याला मिळेल त्याला पूर्ण न्याय दिला पाहिजे। परफॉर्मेंस ऑडिट ये निश्चित रूप से हर मंत्री का करेंगे और परफॉर्मेंस ऑडिट में जहां ये ध्यान में आएगा कि मंत्री उचित काम नहीं कर रहे, उस समय उस मंत्री का पुनर्विचार किया जाएगा। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही 2.5 वर्षांच्या फॉर्म्युलाला दुजोरा दिलाय। आज आता मंत्रिमंडळामध्ये सगळ्यांनाच वाटतं मला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी, जागा मर्यादित असतात, सगळेच ताकदीचे असतात, सगळेच योग्यतेचे असतात,
पण साधारण मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळेस 1.5 वर्षाची कारकीर्द ही काहींना मिळालेली आहे. या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारण डोक्यामध्ये आम्ही लोकांनी असं ठरवलेलं आहे, काही 2.5 वर्षाकरता काहींना संधी द्यायची, म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्याच्यामध्ये सामावून घेतले जातील.